नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आणि या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये त्यांनी महिलांसाठी 2-3 स्कीम लॉन्च केलेल्या आहे. त्यापैकी एक स्कीम होती मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणि एक आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबामध्ये 3 गॅस सिलेंडर हे मोफत देण्याचं सरकारचं ध्येय आहे. तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेला कशाप्रकारे अप्लाय करू शकतात, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि कशाप्रकारे प्रोसेस आहे, याचा ओव्हरऑल बायोग्राफी आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि प्रत्येक गरजू मित्रांपर्यंत किंवा प्रत्येक गरजू महिलापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर सुरू करूया हा व्हिडिओ. मित्रांनो, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रीय जनतेला खुश करण्यासाठी युती सरकारने विविध योजनांची घोषणा केली होती. त्यामध्ये ही एक योजना होती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेला महाराष्ट्र सरकारचा 28 जूनला 2024-25चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक प्रकारच्या योजनांची घोषणा करण्यात आली. त्यात विविध लोकांना लाभ होणार आहे. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. तर ओव्हरऑल ही योजना काय आहे, याचे मुद्दे काय आहेत आणि सरकारने का ही योजना सुरू केलेली, तर याचं ओव्हरऑल आपण बायोग्राफी या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आता या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा उद्देश आपण पाहूया. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, राज्यातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करणे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारद्वारे गरिबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्वस्त दरात पौष्टिक अन्नपदार्थ हे प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचेल. आता या योजनेच्या माध्यमातून सरकार 5 सदस्य असलेल्या कुटुंबांना प्रत्येकी वर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केलेली आहे. तर ज्या घराचं 5 जण मिळून कुटुंब असेल, अशा कुटुंबाला 3 गॅस सिलेंडर मिळणार आहे. तर योजनेची पात्रता काय, तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची पात्रता जे केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील त्यांना घेता येणार आहे. लाभार्थी व्यक्तीकडे स्वतःच्या नावाचे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्रातील नागरिकांनाच होणार आहे. आणि बघा, आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं जे लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न आहे ते अजून सरकारने निश्चित केलेलं नाही याच्यामध्ये. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 5 सदस्य असलेल्या कुटुंबांना आता 3 सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत, जे की मी तुम्हाला पहिलेही बोललो होतो. तर आता याचे काही वैशिष्ट्य आहेत. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत विशेष करून राज्यातील गरीब लोकांपर्यंत कशाप्रकारे ही योजना पोहोचेल याचे सरकारचं जास्त भर राहणार आहे. या योजनेच्या माध्यमातून 52.4 लाख कुटुंबांना प्रत्येक वर्षी 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून 5 सदस्य असलेल्या कुटुंबांना वर्षाला 3 सिलेंडर मिळतील. ज्याप्रमाणे केंद्र सरकारकडून विविध योजना चालवल्या जातात, त्याचप्रकारे महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. आता राज्यातील एकही व्यक्ती रात्री भुकेला झोपू नये यासाठी सरकारनेही हा मोठा प्रयत्न आहे. आता महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे, तर 28 जून रोजी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी हा बजेट सादर केला होता आणि त्या बजेटमध्येच ही योजनेची घोषणा केली होती. तर या योजनेचा अर्थसंकल्पामध्ये गरिबांना समोर ठेवून विविध योजनांची घोषणा त्यात बजेटमध्येही करण्यात आली. या योजनेचा लाभ राज्यातील गरीब नागरिकांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना घोषणा करण्यात आली आहे, मात्र या संदर्भात अजून अधिक माहिती समोर आलेली नाही. जसंही याच्या संदर्भात काही मोठी अपडेट येईल तर मी आपल्या चॅनलवर लगेच तसा व्हिडिओ अपलोड करेल. त्यामुळे आपल्या चॅनलच्या तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवर नक्की क्लिक करून ठेवा, कारण मी व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या डिस्प्लेवर येईल आणि तुम्ही लगेच तो व्हिडिओ बघून या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दारिद्र्य रेषेखाली आणि गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करणे आणि अल्प दरात त्यांना रेशन उपलब्ध करून देणे हाच मोठा हेतू आहे. तर आता याची अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने राहणार आहे, तर 28 जून रोजी जेव्हा अर्थसंकल्प सादर केला तर तेव्हा अजित पवार यांनी म्हटलं होतं की या योजनेची डिटेल्स येणाऱ्या दिवसात प्रेस रिलीजच्या माध्यमातून
लगेच राज्याच्या समोर ठेवण्यात येणार आहे. म्हणून जी काही अपडेट असेल तर मी तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येईल. तर महत्त्वाचा 3 मुद्दे आहेत. तर 3 सिलेंडर ज्या कुटुंबाचे परिवार हे 5 मेंबर किंवा 5 व्यक्ती त्या कुटुंबामध्ये राहत असतील तर त्यांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. तर अशा प्रकारे ही योजनाची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि अशाच नॉलेजेबल व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की शेअर करा आणि गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.